नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही सीमाला खूप छान तयार करते. सीमा खूपच सुंदर, इतक्या दिवसातून इतका छान लुक आणि इतकी छान ते फ्रेश दिसत आहे. हे बघून आता शशिकांत खूपच खुश होतो आणि शशिकांत म्हणतो की हे बघ सीमा, अगं किती सुंदर दिसते. आता सीमा खुश होत थँक्यू असं म्हणते. शशिकांत पुढे म्हणतो की सीमा किती प्रसन्न दिसतेस ग तू, आणि तुला असं प्रसन्न बघून मला काय वाटतं काय सांगू, खरंच मी सांगू शकत नाही. सीमा इतकी खुश होते आणि सीमा खुश होत आता इतकी खुश होऊन म्हणत असते की हे बघा, अगोदरच्याच अपेक्षा मला खरंच खूप असं हलकं हलकं वाटतं. त्यावरती शशिकांत म्हणतो की हलकं वाटतं, छान वाटतं ना. आणि तेच मी म्हणत होतो की नक्की तू अगोदर अशी वाटत होती, इतकी नाराज होती, पण अचानक मात्र इतकी प्रसन्न, इतकी छान तयार झालीस. नक्की झाले तरी काय असे शशिकांत विचारतो. त्यावरती सीमा म्हणते की हे बघा, असं आहे, आपलं हे सगळं रमामुळे झालेलं आहे. कारण आपल्या रमानेच मला धीर दिला. मी असं कुठल्या तरी अंधारा रूम मध्ये अडून बसले होते आणि रमानेच मला हात दिला आणि त्यातून अलगद असं बाहेर काढलं. आणि हे बघा, मी पूर्णपणे बरी झाली नाही, त्यामुळे सतत मला अशी भीती वाटत होती रमा अक्षयच्या लग्नामध्ये नक्की मी काहीतरी घोळ घालील, त्यामुळे मला त्या लग्नामध्ये जायचं नव्हतं. पण माझ्या रमाने मला विश्वास दिला, तिने मला सावरलं आणि रमाने मात्र सगळे काही विचारच बदलून टाकले. त्यावरती आता शशिकांत विचारतो की रमाने नक्की काय सांगितलं. त्यावरती सीमा म्हणते की तिने मला जाणीव करून दिली की मी या घरची लक्ष्मी आहे म्हणून. आणि हे बघा, शरीराने कितीही मी थकले असले तरी सुद्धा मनाने मी थकलेले नाही याची मला जाणीव करून दिली आणि थकायचं सुद्धा नाही. तिने मला हे सांगितलं की ती माझ्या पाठीशी कायम उभी राहणार आहे, तर ती माझ्या बरोबर आहे. आणि आज तिच्या बोलण्यामुळे मात्र माझ्यातील जुनी सीमा ही जागी झाली. हे बघा, मी तुम्हाला खरं सांगू का, मला खरंच आज इतकं आनंदी वाटतं, इतकं उत्साही वाटतं. महत्वाचं म्हणजे मला आज इतकं कॉन्फिडंट वाटतं की मी माझ्या लेकीला म्हणजे माझ्या रमाला मंडपात घेऊन जाऊ शकले. त्यावरती शशिकांत म्हणतो की आता तुझा हा कॉन्फिडन्स बघून खरंच माझा सुद्धा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. सीमा, तू खुश आहे ना? खरंच सगळं काही अगदी ठीक आहे आणि आता यापुढे सुद्धा सगळं काही छान होणार आहे. तर त्यावरती सीमा म्हणते की हो ना, सगळं छान होणार आहे, कारण आपले चांगले दिवस सुरू झालेत आणि आपल्या कुटुंबाचे सुद्धा. सीमाचे डोळे आनंद अश्रूंनी भरून येतात आणि दोघंही अगदी खुश होत बाहेर येतात. त्यानंतर आता बाहेर वाजत गाजत अक्षयची वरात आलेली आहे. आरोही आणि घरातील सगळेजण आता अक्षयच्या या वरातीसमोर खूप नाचत आहे, डान्स करत आहे. सगळेजण इतके खुश होऊन बेभान नाचतात, कुणाचं कुणालाही अगदी भान अगदी राहत नाही. आरोही सुद्धा इतकी छान तयार झालेली आहे आणि एकदम ती आपल्या म्हणजे अक्षयच्या वरातीसमोर नाचत असते. साई सुद्धा अगदी बेभान होऊन नाचत असतो. रमाच्या लग्नामध्ये तो पूर्णपणे एन्जॉय करत आहे. सगळेजण आता मॅडम वर्ग वगैरे सगळेजण इतके नाचत आहे आणि तेवढ्यात अक्षय साईला आवाज देतो की साई इकडे ये. आता मात्र साई तिकडे येतो तर अक्षय त्याच्यासोबत डान्स करत असतो आणि विचारतो की साई, अण्णा कुठे आहेत. आता साई सांगतो की त्यांचे मित्र आलेले आहेत ना, तर त्यांना आणण्यासाठीच गेलेले आहेत. त्यावरती अक्षय म्हणतो की तू त्यांना कशाला पाठवलंस. आता साई म्हणतो की मी त्यांना सांगत होतो, परंतु ते मात्र ऐकायला कुठे तयार आहेत. शेवटी तेच गेलेत, येतीलच ते. आणि अक्षय, अरे नाच ना तू, नाच. तेव्हा दोघेही पुन्हा नाचायला सुरुवात करतात. त्यानंतर आता आरोही मात्र साई काकाला शोधत असते आणि तेवढ्यात ती धावत धावत गाडीजवळ येते आणि साई काका जोरात आवाज देते. तेव्हा साई काका आरोहीला विचारतो की काय झालं. आरोही जोरात किंचाळून ओरडते की अरे चल लवकर, म्हणून साईच्या हाताला धरून ती त्याला डान्स करायला घेऊन जाते. त्यानंतर आता आरोही त्याच्याबरोबर छान असा डान्स करत आहे आणि आता साई काकाला म्हणते की तू शेवटी माझ्या आई बाबांना एकत्र आणलं, मी तुझ्या लग्नामध्ये खूप असे डान्स करणार आहे. तर त्यावरती साई म्हणतो की हो का, मग त्यासाठी तुला माझ्या गावी यावं लागणार आहे. गावी. तेव्हा आता आरोही विचारते की का पण. तर साई आता बोलून जातो की कारण मी तिकडे जाणार आहेत. आता आरोहीच्या लक्षात येते, आरोही एकदम अशी शांत होते. साई आता हे सगळं काही सोडून हे सर्व विसरण्यासाठी तिकडे जायला निघलेला आहे आणि आता लग्न होईपर्यंत तो इथे थांबलेला आहे. तेव्हा आरोहीच्या लक्षात येते आणि परत मुद्दाम आता साईच्या लक्षात आल्यानंतर साई लगेच आता नाही असं म्हणतो. काही नाही आरोही, चल आपण डान्स करूयात, नाचूयात. तेव्हा आरोही खुश होते आणि परत डान्स करायला सुरुवात करते. त्यानंतर आतमध्ये मात्र गुरुजी आलेले आहेत आणि रमा आता विधीला बसलेले आहेत. आता पूर्णपणे जे काही रमाच्या हातचे विधी आहे ते पूर्ण होत असतात. पार्वती आजी, माई आणि आता ह्या संध्या वगैरे आहेत, त्या सगळेजणी तेथे खुश होऊन बसलेले आहेत. सीमा सुद्धा. आणि सगळेजण इतके खुश आहेत. रमा मात्र छान दिसत आहे, नवरीच्या वेशामध्ये खूपच सुंदर अशी ती नटलेली आहे. इतकं छान तिचं रूप खुलून दिसत आहे. तेवढ्यात मात्र ते आरतीचं ताट आहे औक्षण करण्याचं, तर ते ताटातील दिवा आता विझायला सुरुवात होते. आता दिवा फडफडत असतो. रमा तोच आपल्या दोन्ही हाताने तो दिवा आता लगेच विझवण्याचा वाचवते. रमाला काहीतरी संकेत जाणवतो. पार्वतीची सुद्धा धक्क्यानेच बघत असते. आता रमाला मात्र टेन्शन येतं की नक्की काय होणार आहे, दिवा असा का फडफडत असेल.
असेल तेव्हा आता रमा मात्र दिवा विझवण्यापासून वाचवते आणि परत आता सगळेजणी देवाला नमस्कार करतात। तेव्हा आता रमा ही अगदी हात जोडून बसलेली असते, परंतु मनामध्ये कसली तरी भीती असते। ती स्वतःला म्हणते की मला का भीती वाटत असेल की नक्की काहीतरी गडबड होणार आहे म्हणून, कारण आता माझी सगळी माणसं इथेच आहे, पण तरी सुद्धा अशी मला हुरहुर का वाटत असेल, कशाची भीती माझ्या मनामध्ये आहे तेच कळना। तेवढ्यात मात्र तिला अण्णांची आठवण होते। अण्णा कुठे गेले, अण्णा नाही ना? तर संध्या म्हणते की हो ना, अण्णा तर आता सगळेजण इथेच आहे, अण्णा मात्र कुठेही नाही। त्यावरती सीमा म्हणते की बाळा तू काळजी करू नकोस, ते इथेच कुठेतरी असतील, कामात असतील, मी त्यांना कॉल करून बघते। तेव्हा आता माई म्हणते की थांबा मी कॉल करते। तेव्हा रमा दिव्याकडे बघते, दिवा अजून सुरू आहे, दिवा विझलेला नसतो, म्हणून आता रमाचा जीवात जीव येतो। तेव्हा आता माई कॉल करत असतात, परंतु रिंग तर वाजत आहे, अण्णा हे कॉल उचलत नाही। माई आता सांगतात की अण्णा कॉल नाही उचलत, म्हणून सगळ्यांचा जीव आता टांगलेला लागतो। रमाला आणखीनच अण्णांची काळजी वाटायला सुरुवात होते। त्यावरती पार्वती आजी विचारते की साईला माहिती असेल का अण्णा कुठे आहेत म्हणून? संध्याबाई तुम्ही जरा विचारा बरं, नक्की अण्णा कुठे गेलेत म्हणून। त्यावरती माई लगेच म्हणते की हो हो मी विचारून येते, म्हणून आता साईला विचारण्यासाठी माई बाहेर जाते। गुरुजींची पूजा ही सुरू असते आणि रमा पुन्हा आता विधीला सुरुवात करते। आता तिचं मन काही लागत नसतं, तिला तर सारखी अण्णांची काळजी वाटते। तेव्हा आता रमा ही देवीला हात जोडते आणि म्हणते की देवा सगळ्यांना सुखात ठेव, माझ्या नव्या संसाराची सुरुवात मात्र अगदी गोड होऊन दे, सगळं काही छान होऊन दे। त्यानंतर आता इकडे अक्षयचं सुद्धा सारखं लक्ष अण्णांकडे असतं, म्हणून आता तो अण्णांना शोधत असतो आणि तेवढ्यात तो आपला फोन घेतो आणि अण्णांना फोन करणार असतो। आणि तेवढ्यात आता जे शाळेचे पिओन आहे तर ते अक्षयला म्हणतात की सर चला, म्हणून आता अक्षयचा फोन तसाच अगदी लावायचा राहून जातो आणि ते अक्षयच्या हाताला धरून त्याला अगदी ओढतात। अक्षय म्हणतो की आलो आलो, आणि अक्षयला घेऊन मात्र आता सगळ्यांच्या समोर मात्र आता नाचायला येतात। तेव्हा आता अक्षय नाचण्याच्या अगदी या म्हणजे नाचता नाचता फोन लावायचा विसरून जातो आणि सगळ्यांना आता तो नाचण्यासाठी जॉईन होतो। सगळेजण पुन्हा आता एकदा खूप छान नाचत असतात आणि नेमकं साई मात्र आता पुढे धावतच जातो आणि आता साई तेथे नाही म्हणून माई हे अक्षयच्या जवळ येतात आणि अक्षयला बाजूला नेतात। इथे मात्र आवाज येत नसतो, माई मात्र आणखीनच अक्षयला पुढे नेतात। त्यावरती आता माई विचारते की साईला कुठे बघितलंस का? तर आता अक्षय सांगतो साई आत्ताच येथून बाहेर गेला, आणि आता कुठे गेला असं माई विचारतात। तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला माहिती नाही, जर काही काम असेल तर मला सांगा, मी तुमच्या मुलासारखाच आहे। तेव्हा माई म्हणतात की अरे पोट्या हो तू माझ्या मुलासारखा आहेस, परंतु अण्णासाहेब अजूनपर्यंत आलेले नाहीत आणि रमा मॅडम वाट बघतात। त्यावरती अक्षय म्हणतो की हो अण्णा थांबा मी फोन करून बघतो, म्हणून अक्षय सुद्धा आता अण्णांना फोन करतो आणि अण्णा मात्र फोन कट करतात। अक्षय म्हणतो की त्यांनी फोन कट केला आणि तेवढ्यात त्यांचा मेसेज येतो त्यांच्या मोबाईलवरून, मी थोड्या वेळात येत आहे। तर आता ते मेसेज आलेला आहे, म्हणून आता माईंना सांगतात। माई म्हणतात की बरं ठीक आहे। अक्षयला म्हणते की जा तुम्ही मजा करा, म्हणून माई आता रमाला सांगण्यासाठी आत जाते। अक्षय पुन्हा आता डान्स करायला सुरुवात करतो। सगळेजण मात्र आता एन्जॉय करत असतात, इतके छान नाचत आहेत, इतके आरोही सुद्धा, मयुरी, राणी हे सगळेजण इतके नाचत असतात। त्यानंतर मात्र आता इकडे सोरा तर खूप नाराज असते, आदित्य तिच्या सोबत असतो। आता आदित्य तिला म्हणतो की बघ ना अगं आता रमा अक्षयचं लग्न होणार आहे आणि अक्षय त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे आणि ते दोघं आज किती आनंदात आहे, इतक्या दिवसातून एकत्र येतात म्हणून। अगं आपलं काय, काही दिवसानंतर तू लंडनला शिफ्ट होणार आणि मला माहिती आहे की तू तुझ्या करिअरसाठी किती स्ट्रगल केलंस, हे बघ मी तुझ्या फॅमिलीला सोडून मात्र तुझ्यासोबत लंडनला शिफ्ट नाही होऊ शकत। आणि तो आता सोराला जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ आपल्यामध्ये खूप प्रेम आहे, परंतु जसं मात्र तुला तुझं करिअर महत्वाचं आहे तशी मला माझी फॅमिली इम्पॉर्टंट आहे। खरंच माझी फॅमिली माझ्यासाठी प्रायोरिटी आहे, त्यांना खरंच सोडू शकत नाही आणि तुला सुद्धा तुझं स्वप्न पूर्ण करण्यापासून नाही थांबू शकत, मी नाही अडू शकत ग। हे बघ आता मात्र जे हे सगळं काही मी तुला बोलून दाखवलं आणि त्यानंतर सुद्धा शेवटी तुझा निर्णय तोच असेल, आपलं लग्न नाही होऊ शकत, हो की नाही? हो ना? तेव्हा आता सोरा काहीच बोलत नसते आणि तेवढ्यात सोरा आता पुन्हा बोलायला सुरुवात करते आणि म्हणते की ऍक्च्युली हे बघ तू जे काही म्हणतो ना तर ते खरंच नाही होऊ शकत। हो हे बघ तू सुद्धा तुझी फॅमिली नाही सोडू शकत आणि मी सुद्धा लंडन नाही सोडणार, त्यामुळे आता स्वतःची इतकी कशाला ओढताण करून घ्यायची बरं, त्यामुळे जे काही तू म्हणतोस ना तेच योग्य आहे। आणि सोरा मात्र आता त्याची गंमत करत असते, सोरा मात्र खूप गंभीर आहे असं त्याला दाखवते। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर आता हा आदित्य खूप नाराज होतो आणि बाईकवर जाऊन बसतो
आणि आपला रिॲक्ट होत असतो, तेव्हा मात्र सोरा त्याच्या जवळ येते आणि खूप अशी हसत असते, कारण आदित्यसाठी मात्र ती आता आपलं लंडन सोडायला सुद्धा तयार झालेली आहे आणि कायमची ती इथे शिफ्ट होणार आहे केवळ आदित्यच्या प्रेमासाठी आणि त्याच्या फॅमिलीसाठी. सोरा मात्र आता जोरजोराने हसत असते. आदित्य तिच्याकडे पाहत असतो, तेव्हा आता सोरा म्हणते की अरे बघ तुझा चेहरा कसा झालेला आहे. आदित्य तिला विचारतो तू मस्करी करतेस ना. तेव्हा आता सोरा म्हणते की हो, आणि मुकदमांच्या सोबत राहून मात्र एक गोष्ट खरंच मला अगदी कम्फर्टेबल कळलेली आहे की नक्की फॅमिली काय असते. घर मात्र आता हे अगदी चार भिंतींनी नाही तर माणसांनी बनत असतं. आणि हे बघ आता मात्र मला ते सगळं अगोदर वाटायचं, परंतु आता मात्र मला असं वाटतं की आपण सुद्धा आपल्या फॅमिली सोबत राहून ते सगळं काही करू शकतो, ते सगळं काही शक्य होऊ शकतं. जे आपल्याला करायचं आहे ते आपलं करिअर आपण घडू शकतो. आणि हे पण खरं स्वातंत्र्य आहे तर ते फॅमिली सोबत राहण्यातच आहे. त्यावरती आदित्यला काही कळत नसतं. आदित्य विचारतो की अगं निशा तुला नक्की काय म्हणायचं आहे बरं. त्यावरती सोरा खुश होत म्हणते की अरे बुद्धू मला तुझ्या सोबत राहायचं आहे तर, आणि हे बघ मला कायम तुझ्या सोबतच राहायचं आहे, पण तुझी बायको म्हणून नाही तर तुझी प्रत्येक फॅमिलीची आता म्हणजे जे असते ती सून म्हणून मला त्या घरामध्ये हक्काने यायचं आहे, कारण मला सुद्धा हक्काची अशी माझी फॅमिली मला हवी आहे. हे ऐकून मात्र आता आदित्य खूपच खुश होतो आणि खरंच असं सोराला विचारतो. तेव्हा आता सोरा म्हणते की हो खरंच मला तुझी फॅमिली सोबत राहायला आवडेल, पण मला सुद्धा अगदी खूप ओरडणारी परंतु एक प्रेम करणारी सासू हवी आहे. हे पण एक नणंद हवी आहे आणि शशी काकासारखा प्रेमळ सासरा हवा आहे आणि पार्वती आजींसारखी प्रेम करणारी आणि माया लावणारी एक आजी सासू हवी आहे. सारखी समजूतदार एक जाऊ हवी आहे आणि अक्षय सारखा एखादा समजूतदार मोठा धीर हवा आहे. हे पण आपली आरोही आणि आरोही शिवाय तर घर पूर्ण होऊ शकत नाही. खरं सुख तर या सगळ्यामध्ये आहे की जे लंडनच्या इतक्या मोठ्या अपार्टमेंट मध्ये सुद्धा नाही. इतकं सगळं काही अगदी छान आहे इथे. आय नो दॅट. तेव्हा आता आदित्य खूप खुश होतो आणि सोराला खुश होत म्हणतो की खरंच सोरा तू खरंच माझ्याबद्दल किती इतका विचार केलास, सगळं काही माझ्यासाठी तू आपलं स्वतःला वाहिलं. आय मीन म्हणजे मला वाटलं नव्हतं की सोरा तू इतक्या सहजपणे तयार होशील म्हणून, मान्य करशील म्हणून. त्यावरती सोरा म्हणते की अरे आदित्य हे बघ प्रेमामुळे माणूस खरंच खूप बदलतो. तुझ्या कुटुंबाकडून सुद्धा मी अशा खूप काही गोष्टी शिकलेल्या आहेत, त्यामुळे आता मात्र मिस्टर रागणेकर आता मात्र आयुष्यभर मला झेलण्यासाठी तयार राहा. तेव्हा आता आदित्य सुद्धा अगदी फिरकी घेतो आणि डोक्याला हात लावत म्हणतो की अरे बापरे. आणि आता सोराचा निर्णय ऐकून खूप खुश होऊन हसतो, कारण सोरा आता सगळं काही सोडून येथे राहायला शिफ्ट झालेली आहे, तयार झालेली आहे. आणि तो खुश होत थँक्यू सो मच घट्ट असे आता सोराला मिठी मारतो. काही आता इतके खुश होतात तर आदित्य म्हणतो की चला हा इमोशनल ड्रामा आता बंद करा, कारण आपल्याला तिकडे दोघांच्या म्हणजे रमा अक्षयच्या लग्नात जायचं आहे, त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायला. आपल्याला उशीर व्हायला नकोय. त्यावरती सोरा म्हणते की हो लवकरच चल, नाहीतर आपल्याला उशीर होईल. त्यानंतर आता इकडे आर्था आपल्या वडिलांसाठी खूप कावरीबावरी झालेली आहे, परंतु अभिषेक मात्र अजूनपर्यंत काही आलेला नाही. ती सारखी मात्र आता आपल्या बाबाची वाट पाहत असते आणि आता तिला तर काकांनी सांगितलेलं आहे की बाबा येणार म्हणून, मग का तो आला नसेल. तेव्हा ती बाहेर येते आणि इतकी चिडचिड करत असते आणि तेवढ्यात तिच्याजवळ मयुरी आणि आनंद येतात. मयुरी म्हणते की अगं अर्था चल ना आतमध्ये, काय झालं तू का बाहेर थांबलेली आहेस. आता अर्था रडत असते. अर्था म्हणते की काका अरे तू तर म्हणला होता की बाबा येणार आहे म्हणून, मग का तो आला नसेल बरं. अरे हे बघ ना मी बाबाला किती मिस करते, पण त्याच्याकडे मात्र माझ्यासाठी वेळच नाही. त्यावरती आता आनंद तिला समजावतो की अर्था बाळा ऐकून घे, तू प्लीज असं चिडू नकोस बरं. बघ अगं सोन्या, अगं परिस्थिती कधी कधी माणसांच्या हातामध्ये नसते ग. अर्था आता रडत असते. हे बघ अगं त्याला खूप येण्याची इच्छा असेल, परंतु तो नक्की कोणत्या तरी कामामध्ये अडकला असेल म्हणून त्याला येता येत नसेल. त्यावरती मयुरी सुद्धा समजावते. मयुरी म्हणते की हे बघ काका एकदम बरोबर बोलतोस ग, अर्था प्लीज तू समजून घे. हे बघ आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फोनच लागलेला नाही, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो कोणत्या तरी कामात प्रवासात अडकला असेल, तेथे मात्र नेटवर्क नाही, हो की नाही. आता कशी अर्थाची समजूत ते काढत असतात, परंतु अर्था लहान नाही मोठी असते, तिला सगळं काही समजतं, ती रडत असते. त्यावरती आता मयुरी तिला म्हणते की बघ अगं त्याला जेव्हा कळेल ना तेव्हा धावतच येईल तो तुझ्यासाठी. हे बघ तू अशी रडू नकोस, सॅड होऊ नकोस. त्यावरती आता अर्था रडतच म्हणते की अगं तुम्हाला माहिती आहे की तो येणार नाही म्हणून, कायमच त्याचं काम आणि त्याचं जग माझ्यापेक्षा मोठं राहिलेलं आहे तर, आणि आजपर्यंत त्याने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यावरती आनंदीला समजावतो की अगं हे बघ सोन्या, कुठल्या बापाला आपल्या लेकीला बघायला आवडणार नाही ग. आणि आता तो मयुरीला म्हणतो की मला काय वाटतं नक्कीच तो मात्र आता अर्थाला काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग देण्याचा प्रयत्न करत असेल. तुला माहिती आहे ना आभ्याचा स्वभाव कसा आहे, नक्की तो वाटत असेल. तर मयुरी आता पुन्हा म्हणते की हो ना. आणि अर्था हे बघ तू जर असा रडका चेहरा घेऊन बसली
नेमकं त्याच वेळेस अचानक जर बाबा आला तर तुला बघून त्याला किती वाईट वाटेल बरं. त्याला असं इतकं वाईट वाटेल की त्याच्या उशिरा येण्यामुळे त्याच्या मुलीचा आनंद त्याच्यामुळे हरवलेला आहे. तर हे बघ बाळा, बाबाला जर असं वाईट वाटेल असं तुला चालणार आहे का बरं. त्यावरती रडतच अर्था म्हणते की बाबाला मात्र मला आणखीन वाईट वाटून द्यायचं नाही. तो फक्त आता माझ्या सोबत असायला हवा आहे, बाकी मला काही नकोय. त्यावरती आता आनंद अर्थाला समजावतो की हे बघ अगं, आम्ही आहोत ना, मी काय तू काय, तुझ्या आई बाबांची जागा नाही घेऊ शकत ग. आम्ही मात्र तुझं बेस्ट फ्रेंड होऊ शकतो. तुम्ही काय म्हणतात ते बेस्ट बडीज, असं म्हणजे अंगठ्याला अंगठा देऊन. तेव्हा आता अर्थाला कसं तरी मात्र ते खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता अर्थाला आनंद म्हणतो की अगं, तुला तर माहितीच आहे की काका तुझा किती लाड करायचा. मी तुझे इतके लाड करत होतो, पण आल्यापासून जेव्हापासून मी बघतोय तू माझ्याशी नीट व्यवस्थित सुद्धा बोलली नाही. प्लीज तू हस ना एकदा, आणि प्लीज तू थोडंसं हस. तू मात्र किती तुझ्या काकाची लाडकी आहे, तुला माहिती आहे का. त्यावरती आता मयुरी तिला म्हणते की अर्था, अगं तू आत्तूशी सुद्धा नीट नाही बोलली, आणि आता मात्र आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना, आहोत की नाही, एकदा प्लीज स्माइल दे ना. तेव्हा दोघेही आता तिला हसना करत असतात. अर्थात दोघांकडेही बघत असते. शेवटी मात्र ती हसते तर दोघांनाही खूप आनंद होतो. दोघेही अर्थाला घट्ट असे मिठी मारतात आणि चला डान्स करायला चल म्हणून अर्थाला घेऊन ते पुन्हा डान्स करायला जातात. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी, रमा आणि सीमा ही सगळेजणी आतमध्ये असतात. गुरुजी पार्वती आजीला म्हणतात परत बाहेर आलेली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा नवऱ्या मुलीला घेऊन लवकरात लवकर बाहेर या. तेवढ्यात माई आत येतात. तर रमा विचारते की आई काय झालं, अण्णा आलेत का. त्यावरती माई म्हणतात की अगं हे बघ, मी अक्षयला फोन करण्यासाठी सांगितलेला होता, त्यांनी अक्षयला मेसेज करून सांगितलेला आहे की ते पोहोचत आहे म्हणून, पोहोचतातच, चल ना. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, अण्णा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी नाही येऊ शकत. तर पार्वती आजी म्हणते की अगं रमा, अगं नवरा मुलगा आहे तो ताटकळत आहे तिकडे बाहेर, अगं अण्णा येतील, तू काही काळजी करू नको, चल आपण जाऊयात. त्यावरती रमा म्हणते की नाही आई आजी नाही, आणि मी अण्णांशिवाय उभं नाही राहू शकत. आणि माईंना म्हणते की माई तुम्हाला तर माहितीच आहे, कारण माझ्याकडे राहायला घर नव्हतं, माझी जवळची माणसं माझ्या सोबत नव्हती. तेव्हा आता त्याच वेळेस मला अण्णांनी आधार दिलेला होता. परक होणं काय असतं हे मात्र त्यांनी अनुभवून नाही दिलं. त्यावेळेस मात्र अण्णांनी मला मुलीप्रमाणे सांभाळलं एकदम स्वतःच्या. त्यावरती आता माई लगेच म्हणतात की अगं पोट्टे, तू का असं करते. आता मात्र रमा म्हणते की आई प्लीज मात्र मला अण्णा येईपर्यंत थांबायचं आहे, कारण माझ्या जन्मदात्या वडिलांना खूप लवकर मी गमावलेला आहे. अण्णांच्या रूपामध्ये मला माझे वडील मिळालेले आहे, आणि त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं आणि मुलीसारखंच प्रेम त्यांनी मला दिले. आणि आज मात्र माझ्या आयुष्यातील एक मोठा दिवस आहे, माझं लग्न आहे, आणि त्यांच्याशिवाय मात्र हा दिवस अपूर्ण आहे. तर त्यावरती माई म्हणतात की अगं तू काही काळजी करू नको, अण्णा हे येतीलच आणि नेहमी तुझ्या पाठीशी राहतीलच. आणि हे बघ रमा, मुहूर्त टाळायला नको, प्लीज मुहूर्त टळून देऊ नकोस, आणि चल आपण बाहेर जाऊयात, ते पोहोचतीलच, बाहेर आपल्याला नक्की भेटतील, तोपर्यंत तू बाहेर तर चल. तेव्हा आता सगळेजणी रमाकडे पाहत असतात आणि रमा मात्र अण्णांची वाट पाहत असते. त्यानंतर आता रमा देवघरामध्ये येते, देवाला हात जोडते आणि देवाला म्हणते की अण्णा अजूनपर्यंत नाही आलेले. आता रमा रडत असते. देवाला विचारते की अण्णा नाही तर त्यांच्याशिवाय मी लग्नाला कशी उभी राहू शकते. तेवढ्यात शशिकांत मागून येतो आणि शशिकांत आता रमाला म्हणतो की मला माहिती आहे की तू अण्णा येण्याची वाट बघत आहे, आणि हे बघ जर ते नाही येऊ शकले तर मी आहे ना. तेव्हा आता रमा ही शशिकांतकडे पाहत असते. हे बघ रमा, मी सुद्धा तुझ्या वडिलांसारखाच आहे, आणि हे बघ रमा, मी तुला वाजत गाजत मंडपामध्ये घेऊन जाईल. शशिकांतचे डोळे भरून येतात आणि ते रमाला म्हणत असतो की आता हे बघ रमा, खूप चुका झाल्या माझ्या हातून, आता मात्र मला तुझी माफी मागायची आहे. रमा आता डोळे भरून शशिकांतकडे पाहत असते. हे बघ, खरंच मी तुझ्याशी इतका वाईट वागलो, कारण सून म्हणून मी तुला कधी समजूनच घेऊ शकलो नाही. हे बघ, तू माझ्या थोबाडीत मारली त्याचा सुद्धा मला राग आला होता. खरंच नंतर मी विचार केला आणि तेव्हा मला माझी चूक कळाली. शशिकांतचे डोळे सुद्धा आता भरून येतात आणि रमा सुद्धा खूप रडत असते. आणि बघ ना अगं, आयुष्यामध्ये एकदा माणसाला दोनदा चूक सुधारण्याची संधी मिळते, आणि मला मात्र माझ्या आयुष्यात तसे 2 संध्या मिळाल्या. आणि शशिकांत चक्क रमासमोर हात जोडतो आणि चूक झाली माझी, रमा प्लीज मला माफ कर, आणि खूप रडत असतो. रमा मात्र आता खूप रडत आहे. आणि हे बघ, एका मुलीचा जे हक्क असतो आपल्या बापावर, बाप मात्र तिला मंडपात न्यायला येतो, तो बापाचा हक्क असतो. तेव्हा आता आज या बापाच्याच हक्काने मात्र मी तुला मंडपामध्ये न्यायला आलो, आणि ठीक आहे तुला नसेल यायचं तर. तेव्हा आता शशिकांत जायला निघतो तर रमा बाबांचा हात धरते आणि म्हणते की वडिलांचा हक्क असतो
असतो बाप म्हणजे मुलीला मंडपामध्ये घेऊन जाण्याचा आणि बाबा तुम्ही विचारतात कशाला, मग हक्काने सांगा. तेव्हा आता शशिकांत खूपच खुश होतो आणि रमाला घट्ट अशी मिठी मारतो. दोघेही आता एकमेकांच्या मिठीतून खूपच रडतात आणि रमा सुद्धा खूप खुश होते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता लग्नविधी हा पार पडतो. आता अक्षय मात्र जो मंगळसूत्र घालण्याचा विधी आहे तर तो पार पाडत असतो. त्याच्या हातात मंगळसूत्र असतं रमा आणि अक्षयच्या नावाचं आणि तो म्हणतो की रमा हे बघ, हे तेच मंगळसूत्र आहे. ही गाठ मात्र आज आपल्या दुराव्याची आठवण असेल. त्यावरती आता रमा म्हणते की असं म्हणतात की मंगळसूत्राला गाठ नसावी आणि आता मात्र आपल्या मंगळसूत्राची ही गाठ आपल्याला कायम सांगत राहील की आपण एकमेकांना कधीही सोडायचं नाही, एकमेकांची साथ सोडायची नाही. असे बोलून अक्षय ते मंगळसूत्र रमाच्या गळ्यामध्ये घालतो. 7 फेरे ते घेतात. तर गुरुजी म्हणतात की 7 वचनं पूर्ण झाली, आता मात्र विवाह संपन्न झाला. त्यावरती मात्र आता अक्षय गुरुजींना म्हणतो की थांबा गुरुजी, 7 वचन ही जगासाठी असेल परंतु ते 8वं वचन आहे तर ते आमच्या मुलीसाठी असेल. म्हणून तो आरवीला जवळ घेतो आणि आता अगदी सगळेजण खूप अगदी जवळ येऊन एकमेकांच्या मिठीमध्ये येतात. म्हणजे हे त्रिकोणी कुटुंब आज खऱ्या अर्थाने एकत्र येते. अगोदर कोणताही निर्णय घेण्या अगोदर आम्ही आमच्या आरोहीचा विचार करू, तिचं सुख. 8वं वचन तर रमा म्हणते की माझं सुद्धा असं वचन आहे, इथून पुढे फक्त मी तुमची पत्नी म्हणून नाही, तुमच्या दोघांची सावली होऊन तुमच्या पाठीशी कायम उभी असेल. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.